परभणी येथील एका विद्यार्थिनीने शिक्षणासाठी पैसे नसल्याचे कारण चिठ्ठीत लिहून आत्महत्या केल्याची घटना घडली होती। या घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तातडीने गंभीर दखल घेण्यात आली होती। एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील सर्व जाती धर्म पंथीयांच्या मुलींना मोफत शिक्षण देता येईल का याबद्दल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा केली होती। चंद्रकांत पाटील यांनी मुलींच्या शिक्षणावर होणारा खर्चाचा अहवाल सादर केल्यानंतर त्यावर चर्चा झाली। त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी सर्व ज्यांचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्या सर्व मुलींना मेडिकल इंजिनिअरिंगसह तब्बल 800 अभ्यासक्रमांचा मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे। यावर्षी जून महिन्यापासून हा निर्णय लागू होणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जळगावातील विद्यापीठात झालेल्या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना दिली। मुलींच्या शिक्षणावर तब्बल 1000 कोटी रुपयात खर्च होणार असल्याचेही यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं। सरकारच्या या निर्णयामुळे गोरगरीब तसेच सर्व परिस्थितीतील मुलींना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे। शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी नवीन सरकार आल्यानंतर सुरू झाली। जरी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदींनी 2020 साली घोषणा केली तरी 33 महिन्याच्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये आम्ही याची अंमलबजावणी करणार नाही म्हणून ठप ठेवलं होतं। नवीन सरकारने जी अंमलबजावणी सुरू केली की ज्याच्यामध्ये जगाच्या मार्केटमध्ये टिकणारी तरुणी निर्माण करणं की ज्याच्यामध्ये प्रॅक्टिकल नॉलेजवर जास्त भर आहे। एक BA म्हणजे BA, BCom म्हणजे BCom, BSc म्हणजे असं नाही तर एका BA मध्ये तो एखादा कॉमर्सचा विषय पण शिकू शकणार आहे, एखादा सायन्सचा विषय पण शिकू शकणार आहे, योगा शिकू शकणार आहे, स्पोर्ट्स शिकू शकणार आहे। अशी एक विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व विकसित करणारी वर्सटाईल त्याला करणारी 4 वर्षाची डिग्री आता इंट्रोड्यूस होते आहे आणि सगळ्या विद्यापीठांनी सगळ्या स्वायत्त महाविद्यालयाने सगळ्या नॉर्मल महाविद्यालयाने खूप जोराने ती तयारी सुरू केली। आता विद्यार्थी संख्या आपली महाराष्ट्राची 33 लाख होती। यू बिलीव्ह कारण सगळं कॉम्प्युटरवर आहे। गेल्या 1.5 वर्षात ती 33 लाखाची 45 लाख झाली। याचं कारण स्कूल कनेक्ट नावाचा एक प्रोग्राम आम्ही सुरू केला की 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर जवळच्या कॉलेजेसने जाऊन भेटायचं, त्यांना कॉलेजमध्ये येण्यासाठी प्रवृत्त करायचं। कॉलेजमध्ये आल्यानंतर तुम्हाला किती हॉस्टेल फॅसिलिटी आहे, स्कॉलरशिप आहे मुलींना सांगायचं आणि त्याच्यातून विद्यार्थी संख्या वाढवायची। पॉलिटेक्निकमध्ये तर ट्रिमेंडस विद्यार्थी संख्या वाढलेली आहे। तर अशा काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मुलींना ही नवीन फॅसिलिटी सरकार जूनपासून देते की डीम युनिव्हर्सिटी सहित मेडिकल इंजिनिअरिंग सहित लॉ बी जे कोर्सेस आहेत 800 कोर्स आहेत त्या सगळ्याची निम्मी फी सरकार भरायची। 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांची आता 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या मुलींची पूर्ण फी सरकार भरेल। दादा एक ग्रामपंचायतीमध्ये